मायरा थांब. मायरा कुठे चाललोय आपण? ओके. सगळ्यांनी हाय करा. से हाय.
पूर्ण भरायला. हा बघ, हा हत्ती तलाव आहे. याच्यात हत्तींना आंघोळ घालायचं आणि पाणी पिण्यासाठी असायचं. काय आहे दादा? हत्ती तलाव. ओके. टकमक हा, चौकडे आहे, हे आमचे गाईड आहेत आजचे. इकडनं पण दुसरं टकमक चौकडे जायला. जे आम्हाला रायगड किल्ल्याबद्दल थोडं बहुत सांगणार आहेत. आपण इथे जाऊया. ऐका रे, ती हनुमान टाकी आहे. ते पण एक पाणी पिण्यासाठीच आहे तलाव. ओके. दादा, ते काय आहे? गजशाळा. तिकडे काय करतात? हत्तीला ठेवायचे. ओके. आणि हा होळीचा माल. होळीचा माल इथे होळी पेटवली जाते. ओके. राहता राजवाडा. ओके. जगातली सर्वात पवित्र जागा हा. जी कुठली असेल ती त्या तिथे आहे. कुठे? हे जे चौथरे आहे ते सर्व. अच्छा. हा दिवाने आम जिथे फक्त खास लोकांची बैठक व्हायची किंवा काही निवाडे असायचे तिथे फक्त ते व्हायचे. अच्छा. ते छोटे छोटे दगडी आहे ते त्यांचे काही वेगवेगळे ऑफिसेस काही बोलतात जसं आपण हा. तसं होतं. आणि तो जो उभा आहे हा. त्याला तिथे आय थिंक जो हा. या दोन चौथऱ्यांपैकी एका चौथऱ्यामध्ये महाराजांचा बेडरूम त्याला बोलतो आपण 8 तारखेला ते होतं. ओके. ते महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. आणि हे दोन मनोरे दिसतात हे ना समोरचं त्यातला तो तिकडचा जो आहे ज्याचं विटांचं बांधकाम दिसतंय त्याला विजयस्तंभ बोलतात. महाराजांनी एखादा गड जिंकला एखादा प्रदेश जिंकला कुठल्या मोठ्या संकटांना वाचून आले त्या याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा आणि तोफाची भांडी वाजवली जायची.
तोफाची भांडी वाजवणं म्हणजे काय, तोफेला फक्त बत्ती द्यायची आणि तो आवाज करायची. ओके. म्हणजे लोकांना समजायचं की महाराज सुखरूप आहेत आणि कुठेतरी विजय मिळवलेला आहे. ओके. ज्या मोहिमेवर तिथे विजय मिळवला. आणि दुसरा जो बुरुज आहे तिथे महाराजांच्या राण्या आणि दीपस्तंभ म्हणून त्याला वापरला जातो. तिथे दिवे लावले जायचे. बाजारपेठ बोलतो. ओके. आता ही बाजारपेठ एवढी उंच का? हा. का बाजारपेठ उंच याच्यासाठी की इथे येणारे जे काय खरेदीदार होते ते सर्व घोडे घेऊन यायचे. अच्छा. घोड्यावरती बसल्या बसल्या बाजारात खरेदी करता यावी म्हणून याची हाईट एवढी दिली. मग एवढ्या वरती ते लोक कसे यायचे खरेदी करायला? अरे रायगडावरती लोक राहायची. रायगड म्हणजे अख्खं गाव टाईप होतं ते. ओके. राजा मंदिरात नतमस्तकाला येतील. त्या आता राजांचा उजवा पाऊल त्या पायावरती पडेल आणि त्या पायाची धूळ लागेल. त्यासाठी सांगण्यात पुढे एवढंच आहे. त्या काळी माणसांसारखा राजा होता. राजांसारखी माणसं होती. निष्ठावंत लोक होती. आणि आज स्वराज्य साम्राज्य बदललं होतं बघा. आता आपली इथे माहिती ते समाप्त होईल. तुम्हाला 3 शेष सांगितले जातील आणि तुल्याची माहिती ते समाप्त होईल. की गाजत्या विना धार नाही तरवारीच्या पातीला. गाजत्या विना धार नाही तरवारीच्या पातीला. आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळामातीला. या महाराष्ट्राच्या काळामातीला अंधार फार झाला. अंधार फार झाला. आता महादिवा पाहिजे या महाराष्ट्राला तवे तर संपूर्ण जगाला. पुन्हा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. या जिजाऊंचा शिवबा पाहिजे. अहो साहेब जर का तुम्ही जन्माला आले नसता तर आमच्या अंगणात आम्हाला कधी दिसलीच नसती तुळस. आणि जर का राजाला जन्माला घातलं नसता तर मंदिरावले दिसले नसते उंच उंच ते कळस. उंच उंच ते कळस. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात. अंधाराला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रात